Hello students, welcome to online study of physics by बोहेटे सर. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण स्केलर आणि व्हेक्टर याचे ॲडिशन बघितलेलं आहे, सबट्रॅक्शन बघितलेलं आहे, लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ व्हेक्टर बघितला आहे, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ व्हेक्टर बघितला, स्प्लिटिंग ऑफ व्हेक्टर बघितलं. आता जरासं आपण बघूया ॲडिशन. जरा स्केलर प्रोडक्ट शिकण्या अगोदर आपण जरा रिव्हिजन बघूया. बघा, आपण जर हे घेतलं काय सेम फिजिकल क्वांटिटीचं ॲडिशन केली तर उत्तर काय येतं? सेम फिजिकल क्वांटिटी. म्हणजे लेंथ प्लस लेंथ, आन्सर काय येतं? लेंथ. बघा, 10 सेंटीमीटर लेंथ अधिक 5 सेंटीमीटर लेंथ, उत्तर किती येईल? 15 सेंटीमीटर लेंथ. किंवा दुसरं घेऊया आपण, टाईम प्लस टाईम, 10 सेकंड प्लस 5 सेकंड, उत्तर किती येईल? 10 सेकंद. म्हणजे टाईम प्लस टाईम, आन्सर काय येतं? टाईमच. म्हणजे जेव्हा दोन समान फिजिकल क्वांटिटीची बेरीज किंवा वजाबाकी करतो तेव्हा उत्तर ते काय असतं? तीच फिजिकल क्वांटिटी असते. आपण अंतरामधून अंतर वजा करा, उत्तर अंतरच येईल. वेळेमधून वेळ वजा करा, उत्तर वेळच येईल. पण आता बघा, लेंथ इंटू लेंथ, आन्सर लेंथ येत नाही, एरिया येतं. किंवा बघा, लेंथ डिवायडेड बाय टाईम, आन्सर काय येईल? व्हेलॉसिटी. म्हणजे जेव्हा दोन फिजिकल क्वांटिटीचा आपण गुणाकार करतो तेव्हा त्याचं उत्तर वेगळी फिजिकल क्वांटिटी असते. किंवा वेगवेगळ्या दोन फिजिकल क्वांटिटीचा आपण भागाकार किंवा करतो तेव्हा त्याचं उत्तर दुसरीच फिजिकल क्वांटिटी असते. म्हणून आपल्याला गुणाकार प्रोडक्टविषयी जरा शिकायचं आहे. बघा, तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण बघितलेलं आहे फिजिकल क्वांटिटी कितीमध्ये डिवाईड झाल्या? 2मध्ये. एक म्हणजे काय? स्केलर. स्केलर म्हणजे काय? ज्याला मॅग्निट्यूड लागते. आणि दुसरं म्हणजे काय? व्हेक्टर. व्हेक्टर म्हणजे काय? त्याला मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन लागते. लक्षात आलं? फिजिकल क्वांटिटी 2 असतात, स्केलर आणि व्हेक्टर. स्केलरला फक्त मॅग्निट्यूड लागते आणि व्हेक्टरला मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. आता आपण गुणाकार बघूया. जर गुणाकार स्केलर गुणिले स्केलर केलं तर उत्तर काय येतं? बघा, 10 म्हणजे कुठलं घ्या, लेंथ गुणिले लेंथ, लेंथ स्क्वेअर येईल. लेंथ स्क्वेअर म्हणजे एरिया. एरिया हा काय? व्हेक्टर नाही, एरिया हा सुद्धा काय आहे? स्केलर आहे. म्हणजे दोन फिजिकल क्वांटिटीचा स्केलरचा गुणाकार केला तर उत्तर काय येतं? स्केलर येतं. लक्षात आलं? आता 10 kg गुणिले 10 kg 100 kg स्क्वेअर येईल. कळतं? लक्षात आलं? सेम. दुसरा, आता पहिला प्रकार लक्षात आला. स्केलरनं स्केलरला गुणलं तर उत्तर काय येतं? स्केलर. स्केलरनं व्हेक्टरला गुणलं तर उत्तर काय येतं? व्हेक्टरच येतं. म्हणजे उदाहरणार्थ बघा, हा व्हेक्टर आहे, याची डायरेक्शन ही आहे. हा फोर्स व्हेक्टर. व्हेक्टर फोर्स किती आहे? 3 न्यूटन. व्हेक्टर कुठला आहे? फोर्स. आणि त्याला आपण स्केलरनं लेंथनं गुणूया, 3. किती येईल? 3 त्रिक 9. लेंथ वाढेल पण दिशा तीच राहील आणि उत्तर काय येईल? व्हेक्टर येईल. जर आपण स्केलरनं व्हेक्टरला गुणलं तर उत्तर काय येतं? व्हेक्टर. किंवा व्हेक्टरनं स्केलरला गुणा, उत्तर व्हेक्टर येतं. नंतरचा जो आता आपण प्रकार बघणार आहे, व्हेक्टर गुणिले व्हेक्टर, इथं आता क्वेश्चन मार्क आहे. इथं आता आपल्याला 2 प्रकार बघायला मिळतात. बघा, व्हेक्टर गुणिले व्हेक्टर केलं. पहिला आता आपल्याला प्रकार, व्हेक्टरला व्हेक्टरनं गुणलं तर काय मिळतं? व्हेक्टर इंटू व्हेक्टर. पहिल्यांदा आपल्याला काय मिळेल? स्केलर. याचं उदाहरण बघा, दाखवतो तुम्हाला मी. व्हेक्टर गुणिले व्हेक्टर केलं म्हणजे व्हेक्टर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. कारण फोर्स अँड डिस्प्लेसमेंट बोथ ऑफ देम आर व्हेक्टर क्वांटिटीज. फोर्ससुद्धा व्हेक्टर आहे, डिस्प्लेसमेंटसुद्धा व्हेक्टर आहे. फोर्सचा डिस्प्लेसमेंटची गुणाकार करा, उत्तर काय येतं आहे? वर्क. वर्क काय आहे? स्केलर. म्हणजे 2 व्हेक्टरचा गुणाकार केला तर उत्तर काय येतं? स्केलर येतं. आता इथे बघा काय येतं, 2 व्हेक्टरचा गुणाकार केला तर उत्तर काय येतं? व्हेक्टर येतं. म्हणजे उदाहरणार्थ फोर्स इंटू मोमेंट आर्म. फोर्स इंटू मोमेंट आर्म म्हणजे लक्षात येते का? बघा, आता हे तुम्ही परत शिकणार आहात. फोर्स आपण लावतो तो, आणि मोमेंट आर्म म्हणजे 2 परपॅन्डिक्युलर फॉर द डिस्टन्स. हे मोमेंट आर्मसुद्धा व्हेक्टर आहे, फोर्ससुद्धा व्हेक्टर आहे. ह्या दोन्हींचा गुणाकार केला तर उत्तर टॉर्क. टॉर्क हा काय येतं? व्हेक्टरचं. हे जे सूत्र आहे हे तुम्ही नंतर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये बघणार आहात. फक्त लक्षात ठेवायचं, फोर्स गुणिले मोमेंट आर्म केलं, जे व्हेक्टर गुणिले व्हेक्टर केलं तर उत्तर काय येतं?
व्हेक्टर येतं. म्हणून आपल्याला हे बघा, ह्याला काय म्हणतात, इथं डॉट आहे, याला डॉट म्हणतात, डॉट प्रोडक्ट किंवा काय म्हणतात, स्केलर प्रोडक्ट. ह्याला काय म्हणतात, डॉट प्रोडक्ट और स्केलर प्रोडक्ट. आणि ह्याला काय म्हणतात, हे बघा, ह्याला क्रॉस प्रोडक्ट, इथे मी डॉट लिहिला, ह्याला काय म्हणतात, क्रॉस प्रोडक्ट किंवा काय, व्हेक्टर प्रोडक्ट. जे आपल्याला व्हेक्टरचे गुणाकार करायचे दोन प्रकार काढले. कुठले, एक डॉट प्रोडक्ट और स्केलर प्रोडक्ट आणि दुसरा कुठला, क्रॉस प्रोडक्ट किंवा व्हेक्टर प्रोडक्ट. पहिल्यांदा आज आपण बघणार आहोत स्केलर प्रोडक्ट म्हणजेच काय, डॉट प्रोडक्ट. मित्रांनो, डॉट प्रोडक्ट बघताना बघा, आपण दोन व्हेक्टर घेऊया. व्हेक्टर इथे आता आपण व्हेक्टर हा व्हेक्टर आपण घेणार आहोत, व्हेक्टर क्यू आणि हा आहे व्हेक्टर पी. दोन्हीमधला अँगल किती आहे, थीटा. आता तुम्हाला नेहमीप्रमाणे माहीत आहे व्हेक्टर क्यू, मग हे नुसतं क्यू काय आहे, लक्षात येते का, हा व्हेक्टर क्यू नुसतं क्यू काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ क्यू. व्हेक्टर क्यूची मॅग्निट्यूड कशी दाखवतो, नुसती क्यूने दाखवतो. व्हेक्टर पी त्याची मॅग्निट्यूड कशी आपण दाखवतो, नुसती पीने दाखवतो. कळलं, नुसतं क्यू म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर क्यू, आणि हे काय आहे, सेम मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर पी. लक्षात आलं. आणि हा काय आहे, थीटा. स्केलर प्रोडक्ट बघा, स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट डिफाईन कसा करतात बघा. डॉट प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स, व्हेक्टर पी आणि क्यू किती असतोय, पी क्यू कॉस थीटा. आता याच्यावरून तुम्हाला व्याख्या लक्षात आली पाहिजे बघा. स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर इज डिफाइन्ड ॲज, हे काय आहे, प्रोडक्ट कशाचा, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू व्हेक्टर्स अँड साइन कोसाइन अँगल बिटवीन देम. पी म्हणजे काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर पी. क्यू म्हणजे काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर क्यू. आणि कॉस थिटा म्हणजे काय, कोसाइन अँगल बिटवीन देम. म्हणजेच हा दोन्ही व्हेक्टरच्या मॅग्निट्यूडचा गुणाकार कॉस थिटा बरोबर, म्हणजे काय झालं, स्केलर प्रोडक्ट. लक्षात आलं का. स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट इज डिफाइन्ड ॲज प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू व्हेक्टर्स अँड कोसाइन अँगल बिटवीन देम. आलं का लक्षात, तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू व्हेक्टर्स और कोसाइन अँगल बिटवीन देम इज कॉल्ड ॲज डॉट प्रोडक्ट और स्केलर प्रोडक्ट. आत्ताच आपण बघितलं स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू व्हेक्टर्स अँड कोसाइन अँगल बिटवीन देम. आता त्याच्या आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. आता पहिली कॅरेक्टरिस्टिक्स बघण्याअगोदर आपण आता जरा इकडे बघूया. व्हेक्टर क्यू आपल्याला माहिती आहे, क्यू म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर क्यू. बघा नीट लक्षात ठेवा, मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर क्यू. पी म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर पी. आपण हे बघितलेलंच आहे, मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर पी. आता काय करतोय बघा कन्स्ट्रक्शन, आपण क्यू पासून व्हेक्टर ओ पीवर लंब टाकतोय, म्हणजे त्रिकोण कुठला तयार होईल, हा त्रिकोण तयार होईल बघा. ओ, इथं नाव देऊया आपण ओ क्यू एस. ओ क्यू एस काटकोन त्रिकोण होईल का नाही. याच्या ओ एस ही काय आहे, कोणालगतची बाजू आहे. ओ क्यू काय आहे, कर्ण आहे. म्हणजे उत्तर काय येईल, कोणालगतची बाजू भागिले कर्ण म्हणजे काय, कॉस थीटा. ओ एस आपण असं समजूया, ओ एस बरोबर काय उत्तर येईल, ओ एस बरोबर ओ क्यू कॉस थीटा. ओ क्यूची मॅग्निट्यूड किती आहे,
क्यू म्हणजे उत्तर काय येईल क्यू कॉस थिटा. आता तुमच्या लक्षात येत आहे बघा, हा ओ क्यू रिझल्टंट व्हेक्टर आहे, त्याचे दोन रूपांतर झालेत. हा व्हेक्टर एस क्यू हा एक व्हेक्टर आणि हा एक व्हेक्टर. म्हणजे क्यूचे दोन कॉम्पोनंट आहे, हा व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे आणि ओ एस कॉम्पोनंट अलॉंग द व्हेक्टर पी. ओ एसचा अर्थ कळाला का? ओ एस म्हणजे काय? कॉम्पोनंट ऑफ क्यू, कॉम्पोनंट ऑफ द क्यू इन डायरेक्शन ऑफ व्हेक्टर पी. आलं का लक्षात सर्वांना? हा जो व्हेक्टर ओ क्यू आहे म्हणजे क्यू, व्हेक्टर क्यू दोन ह्याच्यामध्ये डिवाइड केला, हा एक कॉम्पोनंट आणि हा एक कॉम्पोनंट, बरोबर. आणि ह्या त्रिकोणावरून आपण काय काढलं? ओ एस डिवायडेड बाय ओ क्यू इज इक्वल टू कॉस थिटा. म्हणजे ओ एस म्हणजे ओ क्यू कॉस थिटा. ओ क्यूचं म्हणजे व्हेक्टर क्यू किती आहे तो क्यू कॉस थिटा. लक्षात आलं का? ओ क्यूची किंमत किती आहे? तुम्हाला इथं ओ क्यूच्या ऐवजी दुसरा एक शब्द घेऊया, आर घेऊया, ओ आर. नाही तर तुम्ही ओ क्यू म्हणजे हा क्यू समजाल, ओ आर. ओ आरची किंमत किती आहे? व्हेक्टर क्यू. लक्षात आलं सर्वांच्या लक्षात आलं? ओ एस हे उत्तर आलं. हे म्हणजे काय आहे? ओ एस म्हणजे काय? कॉम्पोनंट ऑफ क्यू इन द डायरेक्शन ऑफ पी, आणि तो किती आहे? क्यू कॉस थिटा. मग आता आपल्याला वेक्टर प्रोडक्ट माहिती आहे, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू म्हणजे काय असते? पी क्यू कॉस थिटा. आता जरा इथं चेंज करणार आहे बघा, हे उत्तर बरोबर आहे तुमचं, पण हे म्हणजे काय आहे बघा? पी म्हणजे काय? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर पी, आणि क्यू कॉस थिटा म्हणजे काय? कॉम्पोनंट ऑफ क्यू इन द डायरेक्शन ऑफ पी. हीच दुसरी कॅरेक्टरिस्टिक आहे. दुसरी कॅरेक्टरिस्टिक काय बघा? स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन व्हेक्टर विथ मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ अनदर व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट. हे काय आहे? मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ क्यू इन द डायरेक्शन ऑफ पी. पी हा पहिला घेतला आहे, सर्वांच्या लक्षात आलं का? असंच आपण याच्यावर इथे पी वर पासून क्यू वर लंब टाकला तर आपण असं म्हणू शकतो, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू क्यू पी कॉस थिटा. आता क्यू म्हणजे काय? मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर, आणि हे काय आहे? कॉम्पोनंट ऑफ पी इन द डायरेक्शन ऑफ क्यू. लक्षात आलं का तुमच्या सर्वांच्या? तुम्हाला लक्षात काय ठेवायचं बघा विद्यार्थ्यांनो, स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर विथ मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ अदर वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट. लक्षात? सेम प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर विथ मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ द वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट. इथं बघा पी हा काय आहे? पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड, आणि क्यू कॉस थिटा काय आहे? कॉम्पोनंट ऑफ क्यू इन द डायरेक्शन ऑफ पी. हे काय म्हणजे आपण उलटं लिहू शकतो. लक्षात आलं का सर्वांच्या? पहिली कॅरेक्टरिस्टिक, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स और डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर टू और विथ मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ अनदर वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर. पहिली कॅरेक्टरिस्टिक तुमच्या लक्षात आले का? वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. डेफिनेशन जी आहे तीच आहे, फक्त जरा वेगळ्या स्वरूपात केलेली आहे आपण. इथं प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड म्हटल्याच्याऐवजी याचा हा पहिल्या वेक्टरचा मॅग्निट्यूड आणि हा काय आहे? दुसऱ्या वेक्टरचा कॉम्पोनंट. हा काय आहे? दुसरा वेक्टर आणि हा पहिल्या वेक्टरचा कॉम्पोनंट. आपण दोन्ही प्रकारे हे लिहू शकतो. दुसरी कॅरेक्टर काय बघा? स्केलर प्रोडक्ट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. म्हणजे व्हेक्टर पी डॉट व्हेक्टर क्यू याचं उत्तर काय असतंय? पी क्यू कॉस थिटा. बरोबर. आपण हे असं लिहू शकतो, क्यू पी कॉस थिटा. याचं उत्तर काय येईल? वेक्टर क्यू डॉट वेक्टर पी.
यालाच काय म्हणतात, वेक्टर पी डॉट व्हेक्टर क्यू इज इक्वल टू व्हेक्टर क्यू डॉट व्हेक्टर पी. यालाच काय म्हणतात, स्केलर प्रोडक्ट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. ही दुसरी कॅरेक्टरिस्टिक. तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघणार आहे बघा. स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. म्हणजे बघा, व्हेक्टर पी डॉट व्हेक्टर क्यू प्लस व्हेक्टर आर. आता हा आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, आतमध्ये टाकायचा आहे. म्हणजे असं होतं बघा, व्हेक्टर पी डॉट व्हेक्टर क्यू प्लस व्हेक्टर पी डॉट व्हेक्टर आर. सर्वांच्या लक्षात आलं का बघा. वेक्टर पी डॉट व्हेक्टर इंटायत ब्रॅकेट व्हेक्टर क्यू प्लस व्हेक्टर आर बरोबर काय येत आहे, व्हेक्टर पी डॉट व्हेक्टर क्यू प्लस व्हेक्टर पी डॉट व्हेक्टर आर. याचाच अर्थ काय, स्केलर प्रोडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. दुसरी हे कळालं तुम्हाला, स्केलर प्रोडक्ट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ, स्केलर प्रोडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता स्केलर प्रोडक्टचे आपण डिफरंट केसेस बघणार आहोत बघा. म्हणजे चौथी कॅरेक्टरिस्टिक आहे. चौथी कॅरेक्टरिस्टिक काय आहे बघा, म्हणजे आपल्याला माहिती आहे व्हेक्टर पी डॉट व्हेक्टर क्यू, याचं उत्तर काय येतं, पी क्यू कॉस थिटा. बरोबर. आता थिटा बरोबर 0 असेल, थिटा बरोबर 0 म्हणजे दोन्ही वेक्टर काय आहेत, पॅरलल टू इच अदर. थिटा बरोबर 0, दोन्ही वेक्टर पॅरलल टू इच अदर. कॉस 0ची किंमत किती असते, 1. मग इथं सबस्टिट्यूट करा, मग उत्तर काय येईल, पी डॉट क्यू इज इक्वल टू पी क्यू. जर दोन व्हेक्टर पॅरलल असतील तर काय होतं सांगा, स्केलर प्रोडक्ट इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू व्हेक्टर्स. दोन व्हेक्टर ही फर्स्ट केस झाले ह्याच्यामधली. दोन व्हेक्टर पॅरलल असतील तर उत्तर किती येतं, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू व्हेक्टर्स. लक्षात आलं का सर्वांच्या, सर्वांच्या लक्षात यायला पाहिजे. दोन व्हेक्टर जर पॅरलल असतील तर त्यांचं उत्तर प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू व्हेक्टर्स. आता व्हेक्टर आय हा काय आहे, युनिट व्हेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस. दुसरा जरी आपण व्हेक्टर आय घेतला तर युनिट व्हेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस. आता ह्या दोन्हींचं उत्तर बघूया, आय डॉट व्हेक्टर आय. आता पी आणि क्यू काय आहेत, व्हेक्टर पी आणि क्यूच्या मॅग्निट्यूड, याची मॅग्निट्यूड किती 1, याची मॅग्निट्यूड किती 1, कॉस 0 किती 1, म्हणजे उत्तर किती आलं 1. सिमिलरली व्हेक्टर जे डॉट कॅप जे, आता ह्याला कॅप म्हणतोय मी, खरं व्हेक्टर म्हणलं तरी चालतं, उत्तर किती येईल 1. किंवा व्हेक्टर के डॉट व्हेक्टर के, उत्तर किती येईल 1. कारण ह्याची मॅग्निट्यूड किती आहे 1, ह्याची मॅग्निट्यूड किती 1, 1 गुणले 1 गुणले 1 1, याची मॅग्निट्यूड 1, ह्याची मॅग्निट्यूड 1 आणि कॉसचं उत्तर 1. म्हणजे द डॉट प्रोडक्ट ऑफ युनिट व्हेक्टर विथ इटसेल्फ इज इक्वल टू 1. युनिट व्हेक्टरचा त्याच्याबरोबरच गुणाकार केला तर उत्तर किती येतं 1 येतं. आता दुसरी आपण याच्यामध्ये दुसरी केस बघूया, थीटा इज इक्वल टू, दुसऱ्या केसमध्ये आपण बघणार आहोत थीटा इज इक्वल टू 180. 180 म्हणजे काय, अँटी पॅरलल, एकमेकांच्या विरुद्ध. म्हणजे व्हेक्टर पी डॉट व्हेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. आता मला सांगा, कॉस 180 हे नेहमी किती असतं, तुमच्या लक्षात आलं पाहिजे, कॉस 180 -1. बरोबर. म्हणजे याचं उत्तर काय येईल, मायनस पी क्यू. कळलं. आणि हा तिसरा भाग आहे, काय आहे, व्हेक्टर पी क्रॉस व्हेक्टर क्यू, याच्यामध्ये थिटा जर 90 असेल तर कॉस 90 0 असतोय. लक्षात आलं. म्हणजे पी क्यू इंटू 0 उत्तर किती येईल, याचं उत्तर किती येईल 0 येईल. कळलं का. अंतर दोन्हीमध्ये 90 आहे, याचा अर्थ काय, दोन व्हेक्टर जर परपॅन्डिक्युलर असतील तर त्यांचा, सॉरी हे क्रॉस नव्हे हां, डॉट प्रोडक्ट आहे, तर त्यांचा डॉट प्रोडक्ट व्हेक्टर पी डॉट व्हेक्टर क्यू हा किती येतो
झिरो येतो. मग आता मला सांगा आय आणि जे हे एकमेकाला कसे आहेत? परपॅन्डिक्युलर आहेत. मग उत्तर किती येईल? झिरो येईल. जे डॉट के उत्तर किती येईल? झिरो येईल. किंवा के डॉट आय उत्तर किती येईल? झिरो येईल. म्हणजे दोन व्हेक्टर एकमेकाला परपॅन्डिक्युलर असतील तर त्यांचं उत्तर किती येतं? झिरो येतं. उरलेले कॅरेक्टर आपण मुलांनो नंतर बघणार आहे. ह्या कॅरेक्टर पुन्हा रिपीट करा, टेक्स्टबुकचा वापर करा, सोडवायचा प्रयत्न करा. शंका असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.